रुपाली म्हात्रे, तुला काय वाटलं अद्वैतशी गोड गोड बोलून त्याला पुन्हा गुंडाळशील? मी हे होऊ देणार नाही. दरवेळेला खोट्या महत्वाचा बाजार मांडतेस तू. आजपासून बंद. काही झालं तरी चालेल, मी तुला तुझी लायकी दाखवणार. अद्वैतला स्वतःच्या जाळ्यातून स्वतःचा भक्त बनवून घेतलास तू. त्याच अद्वैत समोर तुझा मुखवटा फाडला नाही ना तर बघ. रुपाली म्हात्रे, जागी हो. गर्भ आजूबाजूला दिवस बदललेत, वाऱ्यानं दिशा बदलली आहे. त्याच वाऱ्याबरोबर कुठे आणि कशी उडून जाशील ना, तुझं तुला कळणार नाही. इथून पुढे तुझी कटकारस्थान करणं तुला एवढं सोपं जाणार नाही. तुझा भ्रमाचा भोपळा फोडणार मी. दिवा विसताना जशी वाट फडफडते ना तशी फडफड. भुकेल्या कुत्र्यासारखी तडफड. पण तुझ्या मनासारखं आता काही घडणार नाही. मी ते घडू देणार नाही. फिनिश्ड. या अद्वैतला तू तुझा भक्त बनवलायस, गुंडाळून ठेवलायस, तूच तो या घरातून लाथ मारून हाकलून देईल की ना बघ. आई, आई, ओके ना सगळं? हो. अरे पण तू का आलास? तूच ओकेस की नाही ते बघायला आलो होतो. हो रे बाळा, मला शेखरनी समजवलंय आणि तुला माहितीये ना मी माझ्या नवऱ्याचं ऐकते. काय झालं की आईचं मन येणार आहे नाही राहवत म्हणून बोलायला आले होते मी. पण आता नाही. आता मी खरंच तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा विचार करेन. बाबा, हो ना, असं खाली का पडलाय तुमचा? अरे कधी पडला कसा पडला काही कळलंच नाही.
आई मी नाही तुम्ही जा, तुमची कामं करा. खरंच आधी देव करो आणि माझ्या सुनेच्या जीवावरचं संकट टळो, नेत्राच्या जीवावरचं संकट टळो, एवढीच इच्छा आहे माझी. आई थँक्यू सो मच. यू आर द बेस्ट. मी आलोच. आता माझा हा खोट्या मातृत्वाचा पुत्रप्रेमाचा पत्ता वापरून चालायचं नाही. सर्पलिपीबद्दल काही कळलं की नाही बंटी? ताई, आयुष्यात एवढा अभ्यास केला नसेल ना, एवढी मी पुस्तकं वाचली, शोधली, चाळली, सगळं केलंय आणि फायनली मला सर्पलिपीचं पुस्तक सापडलेलं आहे. सापडलं? काय 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 लिहिलंय काय त्याच्यात? एक काम कर, तूच ये आणि तूच येऊन काय ते वाच पुस्तक. हं? मी येते सकाळी येते, पण ते पुस्तक जपून ठेव बंटी. हा, हॅलो, फक्त येताना ते माझी फी घेऊन ये, फी. हा, येतेच घेऊन. आता मी जे काही करेन ते विचारपूर्वकच करेन. कुठलीही रिस्क नाही घ्यायची मला. आता जपून गोष्टी करायच्या आहेत. कुठल्याही गोष्टीला गृहीत धरणार नाहीये मी. नेत्रा आणि इंद्राणीच्या पाठी त्रिनयना देवी आहे म्हणून त्या सुखरूप राहतात. पण माझ्याही पाठी कोणीतरी असेलच. मी आहेच. माझ्याही पाठी कोणीतरी आहेच म्हणून मी हरत नाहीये. अशी एक शक्ती आहे जी मला हरू देत नाही आणि मला मरूही देत नाहीये. नक्कीच अशी काहीतरी शक्ती आहे. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. सॉरी मी डिस्टर्ब करते तुला, पण राहवत नाहीये. म्हणजे मला फक्त विचारायचं होतं की सर्पलिपीच्या बाबतीत तुम्ही जी मेहनत घेताय त्याला काही यश आलंय की नाही? आई मी आत्ता फक्त एवढंच सांगू शकेन की प्रोग्रेस आहे आणि येत्या 2-3 दिवसात आणखीन काही गोष्टी कळतील आपल्याला. जीव शांत झाला माझा. काळजी घे. तू पुढे बाहेर चाललीस का? नाही रे, तुला वेळ आहे ना निघायला अजून? नाही, हे काय आवरून निघतोच आहे. सावकाश.